पर्यंत जिहादीच होता। तो रोजा सोडायला जायचा, तो टोपी घालायचा, तो टोपीवाल्यांबरोबर फिरायचा। अचानक झालेला हा हिंदू आहे, हा आम्हाला जिहादी ठरवणार का? अहो, तुमच्या वडिलांना ज्यांनी हिंदुत्व शिकवलं त्या कुटुंबाची सभा आहे। तुम्ही आम्हाला काय सांगत आहे? काल परवा हिंदू झालेले तुमच्या वडिलांना हिंदुत्वाचे ज्या कुटुंबाने धडे दिले ना त्यांची सभा आहे, त्यांना काय जिहादी म्हणताय? याचं उत्तर त्यांना मिळेल भविष्यात। विरोधकांना काय संदेश असेल? त्यांनी देखील सभा पाहावी का? प्रत्येक विरोधक, आता मी येत होतो, मला एक जिल्हा परिषद सदस्य मिळाला आणि मला हात मिळवला आणि मला म्हटलं भारतीय जनता पक्षाचा मी जिल्हा परिषद सदस्य आहे आणि तो मी मराठीची टोपी घालून आलाय। सो त्यांची लोकच त्यांना उत्तरं देतील ज्यावेळेला मनसे आणि शिवसेनेमध्ये यांची भरती होईल। म्हणजे आज ही सभा पाहायला भाजपचे कार्यकर्ते देखील आलेले मी म्हणतो जो मराठीवर प्रेम करतो तो प्रत्येक जण तुम्हाला इथे दिसेल। आहेत. नक्कीच. हो का? सर, पण जिहादी सभा म्हणजे मी जिहादी सभेला उत्तर दिलंय, त्यांच्या वडिलांना ज्याने हिंदुत्व शिकवलं त्या कुटुंबाची सभा आहे आणि 2014 पर्यंत हे जिहादीच होते। हो, हे रोजा सोडायला जायचे, हे गोल टोपी घालायचे। ज्या वेळेला बँड्रातनं यांचे वडील उभे होते त्यावेळेला यांच्या प्रचाराला सगळा मुसलमान वर्गच होता आणि आज ते सांगतायत की आम्ही जाऊन त्यांना मारावं, आम्ही त्यांच्यावर हल्ला करावा। अरे थोडी तर शरम बाळगा।